Good evening, students. In this lecture, we study letter writing in Marathi. Yes, जैसे हमने इंग्लिश में लेटर राइटिंग किए थे, वैसे हम मराठी में भी लेटर राइटिंग करने वाले हैं आज. ठीक आहे. या वर्षी आपण खालील प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. 2 प्रकार. पत्रलेखन, अनौपचारिक, औपचारिक. इसमें भी लिखने की जरूरत नहीं है, क्योंकि इन लेटर हेडिंग दिस इज अ अनौपचारिक और औपचारिक पत्र. हाँ, नो नीड टू राइट. बट कौटुंबिक, फैमिली लेटर, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, फ्रेंड्स, हाँ उसको हम पत्र लिखते उसको. और जवळच्या जिव्हाळ्याच्या, कजिन ब्रदर, कजिन सिस्टर बोलते ना, त्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र त्यांना अनौपचारिक पत्र म्हणतात. औपचारिक पत्र, मागणी पत्र, पुस्तक मागवायचे आहेत, औषधी मागवणारे पत्र, खेळचे साहित्य, हा त्यांना मागणी पत्र, खेळाचे साहित्य मागवणारे पत्र, बॅडमिंटन, क्रिकेट. येस, त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते मागवणारे पत्र त्यांना मागणी पत्र म्हणतात. विनंती पत्र, यस, विनंती पत्र, रिक्वेस्ट बोलते ना बेटा, रिक्वेस्ट किसको करते हम? प्रिंसिपल को रिक्वेस्ट करते हैं. फॉर व्हाट? कशासाठी? येस, मार्कशीट साठी, मार्कशीट हरवलेली आहेत त्यासाठी, सुट्टीसाठी. आपण पत्र लिहितो. यस, दूसरा कौन सा सर्टिफिकेट होता है ना, बोलो. एक सर्टिफिकेट होता है जो हमें स्कूल से चाहिए होता है, उसका नाम क्या है, याद है आपको? बोनाफाइड सर्टिफिकेट. यस, कभी कभी कोई काम के लिए हमको बोनाफाइड सर्टिफिकेट चाहिए, तो उसके लिए भी हम प्रिंसिपल को रिक्वेस्ट करते, विनंती पत्र. कोणता कामासाठी आपल्याला ते सर्टिफिकेट पाहिजे ते आपल्याला लिहायचे असतं. कार्यालयीय पत्र, ऑफिशियल लेटर. कंप्लेन लेटर हो गया, ऑफिशियल लेटर. येस, वीज बिल जास्त आलेलं आहे. येस, कंप्लेन लेटर, कार्यालयीय, कार्यालयीन पत्र. व्यावसायिक, बिजनेस लेटर, तो ये है औपचारिक. हम जिसको पत्र लिख रहे हैं ना, उसको हमने देखा भी नहीं है. यस, खाली उनके शॉप का नाम है हमारे पास और हमको ऐसे लिखना है. ठीक है, ऐसे कुछ हमारा कुछ रिलेशन उनके साथ नहीं है. विषय लिहायचं असतं. औपचारिक पत्र मध्ये विषय लिहायचं असतं. सेम एज इन इंग्लिश, जैसे मैंने इंग्लिश में एक्सप्लेनेशन दिया थे वैसे ही इसमें एक्सप्लेनेशन रहेगा. मतलब यस, यहाँ पे भी हम फुल ब्लॉक फॉर्म में लिखेंगे, ईमेल आईडी लिखेंगे. यस, समजतं का? आता जेव्हा आपण आई वडिलांना पत्र लिहितो, त्यांना आई वडिलांना पत्र लिहितो, तर आपण मुलगा आणि मुलगी, आपली मुलगी, आपला मुलगा, अपन काय लिखना? सैल्यूटेशन. हम इंग्लिश में कैसे डियर फ्रेंड लिखते हैं, तो यहाँ पे तीर्थरूप आई, तीर्थरूप बाबा,
प्रिय आई, प्रिय बाबा, साष्टांग नमस्कार. हाँ, साष्टांग नमस्कार, सिर साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. येस, सानविवी, सानविवी साष्टांग नमस्कार विनंती विशेष. सनाविवी, सनविवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष. कभी कभी लिखते हैं, हमको यहाँ से समझ में आएगा. यस, तुझा आणि तुझी लाडली, तुझा लाडका, ऐसे हम शेवट में लास्ट में लिख सकते हैं. उसमें कैसे योर्स फेथफुली, योर लविंगली लिखते हैं इंग्लिश में, ऐसे ध्यान देना है. ठीक है. काकाना, काकीना, मामाना पत्र लिहितो तेव्हा आपण साष्टांग नमस्कार आणि लास्ट में तुमच्या आणि तुमची, लाडली, लाडकी, लाडका ऐसे ही लिखेंगे. लहान भाऊ आणि लहान बहीण असणार तर चिरंजीवी, अनेक आशीर्वाद ऐसे लिखना है. आणि तुझा आणि तुझी, ये अपने से छोटा है इसलिए हम तुझा आणि तुझी लिहिणार. मैत्रीण, मित्र त्यांना सप्रेम नमस्कार, तुझा मित्र, तुझी मैत्रीण लास्ट में. तो ये हमको स्टार्टिंग कैसे करना है, एंड में क्या लिखना है, वो हमें यहाँ पे से मिलेगा. यस. महोदय, महाशय, सनविवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष. और विद्यार्थी रहेंगे तो टीचर्स को लिखते, सर को लिखते, प्रिंसिपल को लिखते, तो क्या लिखेंगे, गुरुवर्य, सादर नमस्कार, प्रणाम, वंदन. आपल्या आज्ञाधारक, ऊपर विश्वासू. यस, आपला विश्वासू, यहाँ पे आपल्या आज्ञाधारक, एंड लास्ट में आपला नम्र, आपली नम्र. यस, किसको लिखते हैं हम, सम्मानीय व्यक्ति को लिखते हैं, व्यवस्थापक को लिखते हैं, तो कैसे लिखना है. यस, वो हमको दिया है. सेम सेम दूसरा देखो. यस, सेम टू सेम. वो समझ में नहीं आया तो ये कैसे लिख सकते, याद रहेगा वैसे. सेकंड पेज भी है, शुरुआत आणि एंड. कोणास, किसको पत्र लिख रहे. यस, चलो फर्स्ट लेटर, कैन वी स्टार्ट. हैव यू अंडरस्टूड द इंट्रोडक्शन? एनी डाउट? हेलो, स्लीपिंग, बोलो. कैन वी स्टार्ट द लेटर? Waiting for your reply. Waiting for your reply. Okay. देखो, एक एडवर्टाइजमेंट दिए है, झाडे लावा झाडे जगवा, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे, जागतिक पर्यावरण दिन, विश्व पर्यावरण दिन 5 जून, दिनांक 5 जून. संपर्क हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे. एड्रेस दिया है हिरवाई ट्रस्ट का. का म्हणतात, आपण विद्यार्थी प्रतिनिधी. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र. रोप वाटप कोण करणार आहे, हिरवाई ट्रस्ट, तळेगाव. आपल्याला काय पाहिजे, रोप पाहिजे. आपण मागणी पत्र लिहत आहे. हे चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र. यस, थैंक यू लेटर. दोनों एक में ही है. क्वेश्चन समझ में आ रहा है, एड्रेस दिया गया है. यस, चला. मागणी पत्र, दिनांक 3 जून 2020,
पहले लिखना चाहिए बेटा। 5 जून को कैसे 2 दिन में पत्र मिल जाएगा, ईमेल से लिखेंगे तो मिल जाएगा, ठीक है। प्रति माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे, ये एड्रेस हमें क्वेश्चन में से मिल जाएगा। लिव वन लाइन, विषय वृक्षरोपणासाठी रोपाची मागणी करण्याबाबत। लिव वन लाइन, माननीय महोदय, जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे। वी विल सेलिब्रेट 5th जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळांसाठी रोपाचे मोफत वाटप, मोफत वाटप आपल्या ट्रस्टकडून केले जात असल्याचे संस्थाच्या जाहिरातील वाचले। हमने देखा ना एडवर्टाइजमेंट में। वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत। येस, छोटे छोटे प्लांट। रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल का? रिप्रेजेंटेटिव, स्कूल के रिप्रेजेंटेटिव को वहां आना पड़ेगा कि आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल? कैन यू एबल टू सेंड द सैपलिंग टू द स्कूल्स एड्रेस? समझ में आ रहा है 1 by 2? हेलो, याबाबत कळवल्यास बरे होईल। हमको आप पता करोगे, बताओगे? रिप्लाय, रोपाच्या नावाची यादी सोबत जोडत आहे। विविध फुल झाडे 50, विविध औषधी रोपे 25, अशोक 50, नीलगिरी 50, ये सब हमें चाहिए। आपल्या कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधि, ज्ञानदीप विद्यालय, तळेगाव, दाभाडे, हमारी स्कूल भी वहां पे ही है, ये ट्रस्ट भी वहां पे ही है, सेम एरिया। ईमेल आईडी abc@, yes 1234.com, जो भी रहेगा। तो ऐसे हमें लिखना है। चलो, who will read now loudly? चैतन्य, आपका टर्न आना चाहिए आज। आपको जो लेटर अच्छा लगेगा आप बोलोगे, ठीक है? और कुछ नहीं समझ में आया तो बोलो यस। एनीथिंग मिसिंग? नो सर, अंडरस्टूड। हाँ, डायरेक्ट अंडरस्टूड। यस, चलो, who can read now? Sajja Khan, you also read today one letter Antara, one letter Chaitanya. Yes, Should I start? हाँ, धीरे धीरे, don't run in a Rajdhani train. Okay, Go sir. slowly. Mistake. दिनांक 3 जून 2020 प्रति माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव, दाभाडे। विषय, Yes. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत। माननीय महोदय, जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे 5 जून या। सर, फुल स्क्रीन ही रखो, मैं पढ़ लूंगी। 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभी दिख नहीं रहा। हाँ, तो मेरे को भी ऐसा ही है बेटा। अच्छा, हाँ, इसलिए नजदीक एकदम स्मॉल, उसमें भी स्मॉल ही थे बेटा राइटिंग, इसलिए। ओके। चलो, बोलते जाओ।
जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळांसाठी रोपांचे रोपांचे मोफत वाटप आपल्याला ट्रेस कडून केले जात असल्याचे संस्थेच्या जाहिरातीत वाचले. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल की आपण आपल्या संस्थेमार्फत संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल याबाबत कळवल्यास बरे होईल. रोपांच्या नावाची यादी सोबत जोडत आहे. अनुक्रमांक रोपांचे प्रकार संख्या. पहिलं विविध फुलझाडे 50, दुसरं विविध औषधी रोपे 25, तिसरं औषध 50, चौथं निलगिरी 50. आपल्या कृपा बिलाशी अवक विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानदीप विद्यालय तळेगाव दाभाडे. ईमेल abc@xx.com. यस, और हमने जैसे लिखा था ना वैसे भी हम लिख सकते हैं. कैसे इंग्लिश में भी पूरा लिख सकते हैं जैसे हमने इंग्लिश में बताया था ना ईमेल आईडी. यस, ये अच्छा आया है ना. हेलो. यस. आता सेकंड लेटर सेम. थैंक यू लेटर क्या है ये? आभार व्यक्त करणारे पत्र. आपण हे पत्र 11 जूनला लिहत आहोत. यस, हमको कोई वो सैपलिंग मिल गए ना 5 जून को. कार्यक्रम संपला. नंतर आपण हे पत्र लिहत आहोत. प्रति माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव. माननीय महोदय सन वी. इथे विषय लिहायचं नाही. आपण त्यांना आता ओळखतो. येस, सन वी. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धन समाजमध्ये या संबंधी जागरूकता निर्माण होणे. मतलब अवेयरनेस. जागरूकता मीन्स क्या? यस, अवेयरनेस. हे याचे उद्दिष्ट आहे. याची सुरुवात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून होणे महत्वाचे आहे. या वर्षी हिरवाई ट्रस्टच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून इम्पॉर्टन्स. औचित्य मीन्स व्हॉट? इम्पॉर्टन्स साधून रोपाचे मोफत वाटप करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा या घोष वाक्याला अनुसरून आपण मोठे परिश्रम घेऊन शाळा महाविद्यालयाचे तसेच सामाजिक संस्थांना रोपांचे वाटप केले. आपण हे काम तळमळीने करीत आहात. त्यासाठी आपले खूप अभिनंदन. रोपामधील वैशिष्ट्य रोपे वाट पामदिल नियोजन तसेच रोप्याच्या देखभाली संदर्भात सोबत पाठवलेले माहिती पत्रक. ये हमको नहीं दिया, ये हमारी एक्स्ट्रा लाइन है. हेलो, उन्होंने हमको एक लिस्ट दिया था, उसका कैसे ध्यान रखेंगे जो भी हम प्लांट करने वाले हैं. यस, 1 मिनट. यस, ओके. तो वैसे हमें
इन्फॉर्मेशन भी दी है. पर्यावरण विषयीचे प्रेम दिसून आले. आमच्या शाळेला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या संस्थेच्या या वेगळ्या उपक्रमासाठी मनपूर्वक अभिनंदन व पुढील उपक्रमासाठी सदिच्छा. आप और कोई काम करना चाहोगे तो शुभेच्छा. सदिच्छा मीन्स शुभेच्छा. आपल्या कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधि ज्ञानदीप विद्यालय तड़ेगांव दाभाडे. ईमेल आईडी लिखना है इंग्लिश में जैसे हमने पहले लिखाया था. ठीक है, ऐसे भी लिख सकते हैं, नो प्रॉब्लम. चलो बेटा, कौन रीड करेगा? बेटा नहीं समझ में आया तो बोलो आप. कोई भी वर्ड्स ऐसा है जो नहीं समझ में आता है. यस सजिया खान, यू वांट टू रीड? वेरी गुड. एक रीड करना था, मैंने बोला है. हाँ, स्टार्ट रीडिंग. You want Zoom? Yes, Sajja Khan, you want to read? No? Yes, read करूं? So can I read? सज्जा खान ने रेज हैंड किया है. Yes, she want to read. पहले उसको पूछ लेता हूँ. ठीक, उसने Okay, sir. बताया है. Sir, by mistakenly happened. Sorry, sir. ओके ओके, पर नेक्स्ट लेटर आपको रीड करना है. सज्जा खान, पे अटेंशन प्रॉपरली. अभी Okay, किस sir. शिवम रीड कर रहे हैं बेटा? शिवम आपने बोला? Sir चैतन्य. चैतन्य, वेरी गुड. मैंने कल बोला था. शिवम आप नेक्स्ट लेटर रीड करना. पहले ओके सर. चैतन्य ने आज बोला है, कल मैंने उसको बोला था आपका आवाज मुझे सुनना है, इसलिए आज वो बोल रहा है. चैतन्य, यस यू कैन रीड. दिनांक 11 जून 2020 2020 प्रति माननीय संचालक हिरवाई ट्रस्ट बालोद्याने मार्ग तलेगाव दाभाडे. ओके. माननीय महोदय सन विवी. उसका फुल फॉर्म आता है बेटा सन विवी का? सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सान विवी रहेगा तो साष्टांग नमस्कार विनंती विशेष. शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. समझ में आया? हेलो. Yes, sir. हाँ, चलो कंटिन्यू. दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धन. क्या सर? संवर्धन. संवर्धन येस. व समाजामध्ये या संबंधी जागरूकता निर्माण होणे ना सर? हाँ, होणे होणे हे याचे उद्दिष्ट आहे. याची सुरुवात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून होणे महत्वाचे आहे. यावर्षी हिरवाई ट्रस्टच्या वतीने या दिवसाचे औचित्य इम्पोर्टेंस. औचित्य का इंग्लिश मीनिंग क्या होता है बेटा? इम्पोर्टेंस. पर इम्पोर्टेंस नहीं लिखना है यहाँ पे, ठीक है? औचित्य वर्ड. महत्व काय लिहिणार? औचित्य नाही याद आया तो काय लिहिणार आपण? महत्व. ओके. औचित्य महत्व साधून. अरे ये देखो, ये 1 मिनट. औचित्य मिला अभी वर्ड? यस. ओके, कंटिन्यू. औचित्य साधून रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा या घोष वाक्याला
घोष वाक्याला अनुसरून आपण मोठे परिश्रम घेऊन शाळा विद्यालय ते लये दिखी रहा शाळा शाळा सर जूम करोगे मेरे को दिख नहीं रहा हाँ, ये देखो शाळा विद्यालय मिला यस सर शाळा महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थाने रोपांचे वाटप केलेत. आपण हे काम तळमळीने करीत आहात त्यासाठी आपले खूप अभिनंदन. रोपामधील विविध रोप वाटपामधील नियोजन तसेच रोपांचे आयोजन बोलते ना येस तसे नियोजन तसेच रोपांच्या देखभाली संदर्भात सोबत पाठवलेला माहितीपत्रक या सर्वातून आपले पर्यावरणाविषयीचे प्रेम दिसून आले. आमच्या शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या संस्थेच्या या वेगळ्या उपक्रमासाठी मनपूर्वक अभिनंदन व पुढील आपल्याला उपक्रमासाठी प्रोजेक्ट उपक्रम मीन्स क्या बेटा प्रोजेक्ट इंग्लिश में प्रोजेक्ट बोलते सर वो मैं नीचे वाला पढ़ रहा था सॉरी सर नहीं हो गया वो उपक्रमा रह गया ना उपक्रमासाठी सदिच्छा सॉरी सर सदिच्छा मतलब क्या शुभेच्छा चलो बोलो आपला कुपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधि सर वो क्या है ज्ञानदीप विद्यालय तलेगांव दाभाडे ईमेल abc@xxx.com. ओके बहुत अच्छे बेटा बहुत अच्छे वेरी गुड चलो हाँ आता कोण रीड करणार आहेत येस नेक्स्ट लेटर पुढील निवेदन वाचा आणि कृती सोडवा. अ आ इ ई मराठी सुलेखन वर्ग कालावधी. हेलो सर. हाँ बोलो सर वो लेटर के बाद जो टिकट लिखते हैं वो नहीं है. नहीं अभी नहीं लिखना है बेटा हमने ईमेल आईडी वाला हो गया ना अभी ये लेटर अभी हमारा जो मेथड है ना बेटा चेंज हो गया है वो टिकट विकेट नहीं बनाना है हमको कवर ये न्यू मेथड है हिंदी मराठी और इंग्लिश ऑल द लैंग्वेज सेम मेथड यस ओके सर ठीक है जैसे सेम इंग्लिश में जैसे पढ़े वैसे मराठी में पढ़ रहे हैं वैसे ही लेटर हम हिंदी में भी वैसे ही पढ़ना है सेम मेथड से 1/3 बोलो 1/3 खाली लैंग्वेज चेंज हो जाती है 1/3 और 2 सब्जेक्ट रहेगा तो 1/2 चलेगा. चलो मराठी सुलेखन वर्ग बेटा क्लासेस का एडवर्टाइजमेंट है अच्छे राइटिंग के लिए. कालावधी टाइमिंग 1 मई से 31 मई विनय एकेडमी. बोलो क्लास का नाम क्या है विनय एकेडमी. सुलेखन वर्गाचे आयोजन कोण करणार आहेत संपर्कशी विनय गायकवाड
सर का नाम है विनय गायकवाड. माफक फी 2 सोमवार पेठ कराड. गांव का नाम है बेटा कराड. कोंकण, कोंकण में आता है रत्नागिरी. यस, ये सब. राजापूर, सावंतवाडी, हेच असे असतात ना. अंतरा, दूसरा कोई गांव का नाम जो एग्जाम में आ सकता है. नियर बाई योर विलेज. शिवम, नियर बाई योर विलेज. एंड I don't have any village. क्या आई डोंट हैव एनी, ऐसा नहीं चलेगा. आई डोंट हैव एनी. योर तो वो नेटिव प्लेस पहले इज लेसन में था ना, चिपळूण. चिपड़ून. हाँ हाँ, तो ये सब वर्ड है ना बेटा, अपने को पहले ही थोड़ा याद करके जाना है. मतलब क्या, हमको समझ में आए ऐसे. आई डोंट नो नहीं चलेगा बेटा. सावंतवाड़ी, रत्नागिरी, राजापुर. Yes sir. ऐसा गाँव के नाम भेटता है, आसानी होगी. ठीक है. ये कराड़, देखो कराड़ यहाँ पे आया. तो ये सब पेपर बेटा पुणे से निकलते हैं ना, तो वहां के आजू सातारा, सांगली. यस, ये सब वर्ड कहीं ना कहीं आते हैं हर पेपर में. ठीक है. चला, भ्रमण ध्वनि मतलब टेलीफोन नंबर जो भी दिया है हमको लिखना है. कौन पढ़ेगा ये लेटर? पहले से डिसाइड कर लो. हाँ, या विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र. बोलो ये भी रिक्वेस्ट. संबंधित व्यक्तीला लिहा. कोण संबंधित व्यक्ती? विनय गायकवाड. त्यांना आपण हे पत्र लिहित आहोत. वी आर द स्टूडेंट. चला, उत्तर विनंती पत्र. ऐसे डोंट राइट हेडिंग हियर. यहाँ लिखा है विनंती पत्र, बट इन एग्जाम डोंट राइट दिस हेडिंग. दिनांक 23 अप्रैल 2020. बेटा नहीं समझ में आया तो आप मुझे पूछते रहो. यस, फर्स्ट लेटर हमने एकदम धीरे धीरे पढ़े, दूसरे में थोड़ी स्पीड आई, यहाँ पे थोड़ी ज्यादा स्पीड होगी. नहीं समझ में आया तो आप मुझे बोलना. माननीय, प्रति. यस, लीव वन लाइन आफ्टर द डेट. लीव वन लाइन. प्रति, कॉमा. माननीय श्री विनय गायकवाड, विनय एकेडमी, 2 सोमवार पेठ, कराड. Why we are writing this address here? Because we don't have email ID of Vinay Gaikwad. बोलो, समझ में आ रहा है? बोलिए. हेलो स्टूडेंट, समझ में आया कि नहीं? Why we are writing here address of Vinay Gaikwad? Because we don't have. If it is given email ID in information, then we don't write this address also. चला, विषय मराठी सुलेखन वर्गात प्रवेश घेने बाबत हमको एडमिशन लेना है. ये सुलेखन वर्ग में. माननीय महोदय, प्रत्येक अक्षराला स्वतःचे व्यक्तिमत्व असते. प्रत्येक अक्षराला स्वतःचे, दो डॉट मतलब ह बोलना है, स्वतःचे व्यक्तिमत्व असते. पर्सनल इम्पॉर्टन्स है ना. हे जाणून घेण्यासाठी सुलेखन ठाऊक असणे गरजेचे आहे. गुड हँडरायटिंग ठाऊक असणे, माहीत असणे. ठाऊक असणे, माहीत असणे गरजेचे आहे. या संदर्भात आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचनात आली. हमने वो पढ़ा, वो जाहिरात. सुलेखन म्हणजे काय? त्यासाठी अक्षराचा करावा लागणारा सराव. सराव मीन्स प्रैक्टिस. बेटा एक एक वर्ड याद रखते जाओ. सराव. सुलेखनासाठी विविध साधने याबद्दल आपल्याच एका भाषणात ऐकलं आहे. ऐकलं आहे मतलब सुना है. बेटा आप भी है ना, मेरे साथ साथ बोलते जाओ, तो आपको है ना, फिर रीड करोगे ना तो मिस्टेक नहीं होगा. यस, ठीक है. सुलेखनासाठीची विविध साधने याबद्दल आपल्या एका भाषणात ऐकले आहे.
परंतु अक्षरांच्या याप्रमाणे प्रत्यक्षात सराव केला नाही. हमने प्रैक्टिस नहीं की मैंने. यासाठी 1 मे ते 31 मे या कालावधीत, you can hear me? Okay, 1 minute. You have a screen? You can hear my voice? Yes, sir. Okay. या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो. I want to take admission in your classes. Yes, I wish to take a admission. बोलो, I wish to. स्क्रीन यस फ्रीज हो गई है बेटा स्क्रीन. One minute. Spotlight is not there. Can you hear me? Yes, 1 sir. minute. Wait करो बेटा. You can see the screen. Hello, student. Yes, sir. One minute. You can see my screen. 1 minute. You can listen and hear my voice. Wait. You can hear me, student. हाँ सर, दिख रहा है. वन मिनट. स्क्रीन आ जाएगी. थोड़ा प्रॉब्लम हो गया है. मोबाइल में कनेक्शन नहीं आ रहा है. We wait. नाइन्थ वाले बहुत चिल्लाने लगते हैं. ऐसा हुआ ना तो. नाइन्थ वाले स्टूडेंट हमारे. You can hear my voice. Yes. Yes, sir. There is a network problem. बेटा आपको सुनाई दे रहा है मेरी आवाज? Okay, now there is a screen on your mobile. Yes or no? Yes. Yes. चला, कुठे होतो आपण? यासाठी 1 मे ते 31 मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो. मी प्रवेश घेऊ इच्छितो. मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थी असून आपल्या या सुलेखन वर्गाच्या
मला Sir, नियमित your voice is अक्षर breaking. लेखनातही ची उपयोग होईल. वापस बोल रहा हूं, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून आपल्या या सुलेखन वर्गात येस नाव इट इज ओके. नियमित अक्षर लेखनातही निश्चितच उपयोग होईल असे वाटते. तसेच अक्षराचे सौंदर्य ही कळण्यास मदत होईल. बेटा हमको लिखा है अच्छा दिखना चाहिए ना. परीक्षेच्या दृष्टीनेही अक्षराचे वळणदार असणे मतलब ऐसे मुझे हम कैसे टर्न करते हैं उसको वळण बोलते हैं. अक्षराचे वळणदार असणे कसे महत्वाचे आहे हे आपल्या भाषणात ऐकले आहे. हे आपले भाषणात ऐकले आहे. त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे. सुलेखन वर्गाची वेळ तसेच फी संदर्भातील काही तपशील आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का? अदर तरी आपली संपर्कासाठीची वेळ कळावी. हम आपको कभी कॉल कर सकते हैं. संपर्कासाठीची वेळ कळावी. येस कळावी. ओके नेक्स्ट तसबद्दल समक्ष सॉरी फॉर इनकन्वीनियंस. येस कळावे मतलब रिप्लाय कळावे. आपल्या कृपाभिलाषी अबक शांतिनिवास गोकुळ हेलो सर, आपका आवाज बीच बीच में कट हो रहा है. सर आपकी वॉइस नहीं आ रही है, अटक रही है. हम भी सर आपकी आवाज नहीं आ रही. हेलो कराड़ में ईमेल आईडी लिखना है. हेलो सर, Yes. यू आर नॉट ऑडिबल. ठीक बहुत क्रैक हो रही है आवाज. ओके चलो अभी कौन रीड करेगा. नाउ यू कैन हियर माय वॉइस. यस किसका टर्न था. कौन बोलेगा. यस मैं बोलूं. आपल्या संस्थेकडून संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो.
नेक्स्ट मी त्या आएगा 1 मिनट मी मी इयत्ता मी इयत्ता मी इयत्ता दहावीची विद्यार्थी असून आपल्याला या सुलेखना वर्गाच्या मला नियमित अक्षर लेखकातही निश्चित उपयोग होईल असे आएगा असे वाटते. यस यस तसेच अक्षरांचे सौंदर्यही कळल्यास मदत होईल. कळण्यास मदत होईल. परीक्षेच्या दृष्टीनेही अक्षरांचे वर्णदार असले येस कसे महत्वाचे आहे हे आपल्या भाषणात ऐकले आहे. ऐकले नहीं बोलना है, क्या भाषात बोलना है? ऐकले क्या बोलना है? हाँ ऐकले ऐकले आहे. लिखने का ऐकले बोलो लिखने ऐकले का आहे. yes. ऐकले आहे. त्यामुळे सुलेखन शिक्षकांची माझी इच्छा आहे. शिक्षणाची नाही शिकण्याची माझी इच्छा आहे. येस सुलेखना वर्गाची वेळ तसेच मी संदर्भातील काही Yes. तपशील आपल्याला ब्रह्मध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का? वही बोला. तरी आपली संपर्कनासाठीची वेळ कळावी. येस त्याबद्दल तस्तीबद्दल समस्या कळावे. सॉरी फॉर इनकन्वीनियंस क्या बोलते हैं? सॉरी फॉर इनकन्वीनियंस याद रखने का बेटा, ये भी हमको कहीं लिखना पड़ता है इंग्लिश में. आपला कृपाविलासी अबक शांती निवास गोकुल नगर कराड़. ईमेल आईडी abc@. ओके थैंक यू. वी स्टॉप हियर. बहुत अच्छे रीड किए. अभी सजिया खान नेक्स्ट लेक्चर में आप रीड करोगे. वी स्टॉप हियर द लेक्चर एंड. वी स्टॉप हियर. ठीक है गुड नाइट सर. यस